चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. गेल्या वेळेला आपण शरणागतीबद्दल बोलत होतो. आता साधनेतल्या संकल्पाचं वचन समोर आहे. बागेत लावलेल्या रोपाची काळजी घेतो तेवढी तरी आपल्या साधनेतल्या संकल्पाची काळजी आपण घ्यायला आहे. जेव्हा एखादा दृष्टांत दिला जातो तेव्हा मूळ तत्वापेक्षा दृष्टांताला मर्यादा, तो एका मर्यादेपर्यंत त्यातला भाव सांगतो. फक्त आपल्याला कळणाऱ्या भाषेमध्ये तो असतो म्हणून दृष्टांत दिला जातो. ते पाहिलं आपल्या लक्षात येईल की अशा तऱ्हेनं काही स्पष्ट करण्यासाठी हे दृष्टांत असतात. आपण जे पाहिलेलं आहे बाहेर त्यामध्ये कुठेतरी त्या मूळ तत्वाचा अनुभव येऊ शकतो. जे मूळ आपलं तत्व असं की आपल्या साधनेतल्या संकल्पाची आपण काळजी घ्यायला हवी, हे खरं तत्व आहे. तर साधनेचे अनेक संकल्प प्रत्येकाचे असतात, त्याची काळजी आपण घ्यावी. यात संकल्प म्हणजे आपल्या अंतिम हितासाठी आपण निर्धारपूर्वक ठरवलेली विशिष्ट कृती, आपण निर्धारपूर्वक ठरवलेली विशिष्ट कृती म्हणजे आपला संकल्प आहे. तो आपल्या अंतिम उद्धारासाठी आहे, अंतिम कल्याणासाठी आहे. तर त्याच्यासाठी आपण जी कृती ठरवतो काहीतरी, ती कोणत्या स्वरूपाची आहे हा ज्याच्या त्याच्या मनाच्या ठेवणीप्रमाणे, त्याच्या प्रगल्भतेप्रमाणे, त्याच्या स्वतःच्या गरजेप्रमाणे असं ते असू शकेल. एखाद्याला देवदर्शनाचे सुद्धा संकल्प पुरेसा असेल, एखाद्याला नित्यपारायणाची गरज असेल, एखादा आणखीन काही अभ्यास करत असेल, अगदी जपाचा संकल्प असेल, पुढे मृत्युंतर असेल, आणखीन काय असेल ते जे आहे ते सगळे आपल्या आत्महितासाठी, आत्मकल्याणासाठी, उद्धारासाठी. आता आपण मगाशी अभंग सुरुवातीला पाहिला, ऐसे करावे साधन नरजन्म होई धन्य. तेव्हा स्वतःला तर धन्यता वाटावी, इतरांनाही आपल्या जीवनाबद्दल धन्यता वाटावी, असं काहीतरी म्हणजे संकल्प किंवा उद्धार. त्याच्यासाठी म्हणता येईल आपल्याला कल्याण, हित, आत्महित असं म्हणता येईल. त्यासाठी आपण जे करतो ते आपले संकल्प. तर एखाद्याने समजा फार मोठं श्रीमंत व्हायचा संकल्प केला तर ह्यात बसत नाही. फार मोठी इस्टेट करायचा संकल्प आला, यात बसत नाही. स्वतःचं कल्याण करून घेतलं, आमचं काय, आम्हाला काय त्याने फरक पडतो असं होतं. तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा आत्मकल्याणामध्ये हे कळतं लगेच की हे खरोखरच कल्याणाचं, उद्धाराचं असं आहे की नाही. त्यामध्ये आपोआप दुसऱ्याचा उद्धार होत असतो. अशा तऱ्हेच्या उद्धाराची कल्पना आपल्याला काय, आपल्याला ती माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही. फक्त संकल्पाची काळजी आपण घ्यायला हवी हा मुद्दा आहे. आता ती केवढी घ्यावी, तर बागेत लावलेल्या रोपाची काळजी घेतो तेवढी तरी घ्यावी. तेवढी तरी घ्यावी म्हणजे तेवढीच घ्यावी असं नाही. बागेत लावलेल्या रोपाची काळजी घेतो, किती प्रकारची काळजी घेतो. रोप निवडून कुठून ते विकत आणण्यापासून, आपण जे आणलेलं रोप आहे तर शक्यतो कोणाकडून मागून आणणं चांगलं. म्हणजे एखाद्याला मिळत नाही एखादा रोप, ते मागून आणतो आपण, न्यायचं नाही. पण त्याचं मूल्य दिलेलं असतं. ज्या वेळेला बागेत आपण रोप आणतो त्यावेळेला त्याचं मूल्य दिलेलं असतं. मूल्य म्हणजे पैसा नव्हे, फार मूल्य म्हणजे काय शब्द सगळा पैसा दाखवतो सगळीकडे, असं झालेलं आहे. तसं नाही. मूल्य याचा अर्थ नमस्कार हे सुद्धा मूल्यच आहे, कृतज्ञता हे सुद्धा मूल्यच आहे, आठवण ठेवली हे सुद्धा मूल्यच आहे. त्याचं काहीतरी मूल्य आपण दिलेलं असतं. इथपासून सुरुवात. आपण बागेचं तिथे जातो, त्या काय रोपवाटिका वगैरे असतं, तिथे जाऊन आपण चांगलं एखादं रोप आणतो. हा छान गुलाब आहे, आपल्याकडे नाही, असं पाहिजे असं वाटून आपण ते घेऊन येतो. हे दृष्टांत असतात, ते मर्यादेपर्यंत सांगतात. हे एवढ्यासाठी की त्यातून आपल्याला कळायला सोपं पडतं. तर ते आणतो, त्याच्यासाठी खड्डा काढतो, माती बघतो, नसेल तर चांगली माती घेऊन येतो. बागेत रोप लावतो तसं मनुष्य किती गोष्टी करतो. आणि याच्यासाठी काय स्वतःचीच बाग पाहिजे आणि त्यात रोप लावलेलंच असलं पाहिजे असं काही नाही. आपण जे रोपं लावतात त्यांच्याकडे बघून सुद्धा कळतं की काय काय काळजी घेतात. तर तेवढी आपण घ्यायला काय हरकत नाही.
कारण ज्या अर्थी आपल्याकडे काही बाग नाही, आपण कधी रोप लावलं नाही, त्या अर्थी आपल्याला काही लागू नये असं समजायचं नाही कारण. कारण मनुष्य फार वकील आहे ना, म्हणून म्हटलं प्रत्येक बॉर्न काय असेल तर लॉयर आहे एवढं मला वाटतं. काय बॉर्न ऍडव्होकेट बॉर्न काय करावं, तर म्हणून कदाचित ते आपल्याला लागू नये असं वाटण्याची शक्यता आहे. म्हणून सांगते की ते आपण पाहून आपल्याला कळतं. निदान जाता जाता लोकांच्या त्या फुलझाडावरची फुलं तरी घेऊन जातात, त्याला तरी माहिती असेलच का नाही. जाऊ दे, देवाला तरी कोण आणून देणार, ते मालकाला काही एवढं सगळं शक्य नाही, म्हणून त्यांना मदत म्हणून ते करतात. तर ते घेऊन जातात ना आणि देतात ना, नेऊन जात काय आणखीन तर काही करत नाही. त्याचं बाहेरची सुरी गोळा करून विकण्यापेक्षा ते नक्की चांगलं आहे. तर तसं ते देवाला घालतात. तर त्यांना त्या रोपाची आणि त्यावर येणाऱ्या फुलाची साठी पडलेल्या कष्टाची नक्की कल्पना असेल. मूल्य देण्याचा प्रश्न आहे, देवाला घातले म्हणजे मूल्य झालं त्याचं, तिला हरकत नाही, परवानगी घेऊन काढणं अधिक चांगलं. पण ते जे आहे त्यांना रोपाची कल्पना आहे लावण्याची. ते त्या फुलाच्या अवस्थेला येईपर्यंत त्याची किती काळजी, वारा पाणी तिथे सुद्धा जास्त पाणी झालं तर चालत नाही, कुजतं. रोप कुजतात आपण बघितलं असेल तर, आपण पाणी दिलं, पाणी पावसाने दिलं किंवा आपल्याकडनं जास्त दिलं गेलं, काही झालं तर रोप कुजतात, हे आपल्याला माहिती आहे. तर अशा वेळेला पाण्याचं सुद्धा प्रमाण ठरवतो. कुठेतरी अशा ठिकाणी ठेवीत नाही जिथे त्याला ऊन लागणार नाही, त्याचीही गरज असते. त्यामुळं आपल्या साधनेचे संकल्प असतात, त्यामध्ये थोड्याशा तपश्चर्येची गरज असते. हे सगळं साधने लागू आहे ते आता बघत जावं. तर काहीच कष्ट न घेता जर माझी साधना चालू असेल तर ती तपश्चर्या नव्हे, पुन्हा तापतं ते. त्यावेळेलाच त्याच्यातलं जी वाढीसाठी लागणारे जे घटक व्हायला लागतात त्यातून ते सगळे होतात. त्यामुळे तितपत त्याला आज देण्याची गरज असते. म्हणून घरात अगदी अंधारात ठेवलेल्या झाडापेक्षा बाहेर मोकळ्या हवेत वाढलेलं आणि ऊन पडून वाढलेलं झाड आहे, ते कसं जीवन घेऊन अधिक चांगलं येतं हे आपल्याला कल्पना असते. तर त्या दृष्टीने ही सगळी काळजी आपण त्याची घेतो. तर एवढी तरी निदान आपले जे संकल्प असतील, आपण ज्या वेळेला रोप लावतो त्याच्यामध्ये सूक्ष्म असं भाग आहे की रोप कशासाठी लावतो हा प्रश्न आहेच. की बा आपल्याला काही आता काही ना कमी काम असतं ते सोडा, तर ते काम काहीतरी मिळावं म्हणून बागकाम वगैरे का, तर हे चांगली गोष्ट आहे. पण कारण काहीतरी करण्यापेक्षा नक्की बागकाम करणं चांगलं आहे. त्यामध्ये 4 अशा वनस्पतींना जीव मिळतो, त्यांना वाढायची संधी मिळते, तर त्या दृष्टीने हे काम चांगलं. पण मुळातच ते काम काही आपला वेळ घालवण्यासाठी मनुष्य सर्वसाधारणपणे करीत नाही. त्याच्यावर जे फुल येणार, त्याचा जो आनंद मिळणार, काय सुगंध मिळणार, म्हणजे थोडक्यात ते परिपूर्णतेसाठी केलेली एक छोटीशी कृती असते. फुल ही रूपातली परिपूर्णता आहे ना, सुगंध ही परिपूर्णता आहे ना, ते अर्पण करायला मिळणं ही परिपूर्णता आहे. मग परिपूर्णतेसाठी केलेली छोटीशी कृती म्हणून बागेचं उदाहरण इथे दिलेलं आहे. नाहीतर आणखीन कुठल्याही एखाद्या वृक्षाचं सुद्धा देता येईल, आणखीन एखाद्या गोष्टीचं देता येईल. पण ते बागेचंच का दिलेलं आहे, फुलाचंच का दिलेलं आहे हे थोडंसं समजून घेतलं तर बरं. की बागेतल्या रोपाची काळजी घेण्याचा संबंध मुद्दाम का जोडलेला आहे किंवा तोच दृष्टांत का दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये परिपूर्णतेसाठी केलेले प्रयत्न त्या सगळ्या बागेच्या आणि रोपाच्या सगळ्या त्या माध्यमातून कळतात. म्हणून तेव्हा आपले जे उपासनेतले संकल्प असतात ते सुद्धा आनंदाच्या परिपूर्णतेसाठी केलेले असावेत, आणखीन करण्यासाठी नसावेत. तर ते त्या रोपाच्या उदाहरणावरून आपल्या समोर असावं अशासाठी आहे. हे घेऊन ते रोप जे निर्माण झालं, रोपाची आपण ज्या वेळेला काळजी घेतो त्यावेळेला सारी अनुकूलता त्याला मिळेल याची सगळी काळजी आपण घेतो. समजा हे जर आपल्याकडून पूर्ण झालं, आता हे होताना काही वेळेला आपल्याला माहिती आहे की यात सुद्धा काही तज्ञतेचा भाग आहे. कशा पद्धतीनं कोणती रोपं कोणत्या पद्धतीनं लावावीत, कशी वाढवावीत, त्याला काय द्यावं, काय देऊ नये, कोणत्या गोष्टी हव्या कोणत्या नको, याची सुद्धा काळजी व्यवहाराने घ्यावी लागते. आमच्याकडे आम्ही 2 वेळा 3 वेळा लावलं पण येत नाही असं म्हणतात माणूस. त्यावरून आपल्याला कल्पना असेल बंगलेवाल्यांना किंवा ज्यांच्याकडे अशा जागा आहेत आणि ज्यांनी प्रयोग करून पाहिले त्यांच्या लक्षात येईल की आम्ही हे आणलं होतो पण ते आमच्याकडे येत नाही. म्हणजे त्याच्यासाठी जो आवश्यक सल्ला मसलत घ्यायला पाहिजे ते आपण केलीच नाही. त्यासाठी सुद्धा काही तज्ञ लोक असतात, तर त्यांच्याकडून आपण ते समजून घेतो की या सीझनला लावू नका, अशा पद्धतीनं लावा, त्याला छाट द्या, अमुक करा, काय त्यांची पद्धत असेल ती. त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते येण्यासाठी जर येताना अडचण येत असेल ते रोप, तर आपण त्याच्यासाठी त्या माणसाकडे सल्ल्याला जातो. साधनेतल्या संकल्पासाठी सुद्धा सल्ल्याला जावं. हे रूपाचं उदाहरण एवढ्यासाठी दिलेली आहे, ती खूप बारकाव्याचं आहे म्हणून दिलेलं आहे की ती
तिथे सुद्धा लावलेली रोपं येतातच असं नाही. साधनेची आपली लावलेली रोपं संकल्पाची रोपं असतात, ती सुद्धा काही प्रमाणात येतात, काही वेळेला कुरडतात, काही वेळेला मरगळून जातात. अशा वेळेला आपण ते रोप लावण्याचा जो आपला उद्देश आहे तो सोडून देत नाही. पुन्हा एकदा तिकडे जातो, पुन्हा एकदा त्या रोपवाटिकेतून पुन्हा एक नवीन रोप घेऊन येतो आणि लावतो. मग संकल्पाच्या बाबतीत तसंच करायला हरकत नाही. साधनेचे संकल्प असतात तर तडीला नाही गेला तर पुन्हा करण्यात अर्थ नाही, हे साधनेत लागू करतो. म्हणजे तिथे गेलेले रोप का नाही सोडून देत, पुन्हा आयुष्यात रोप लावण्यात अर्थ नाही असं नाही. ते म्हणतो ठीक आहे, काही कारणाने गेला असेल, आपली वेळ चुकली, ते रोप चांगलं नसेल, काहीतरी असेल, मग परत जाऊया दुसरं रोप आणून परत एकदा. किंवा आपलं काय चुकलं असेल तर म्हणजे जर एक कोण ज्याच्याकडे हे आलेलं आहे व्यवस्थित किंवा काय त्याला माहिती आहे म्हणा असं, तर त्या मार्गदर्शकाची गाठ घेतो, पुन्हा लावताना व्यवस्थित लावतो. हे असं नाही इतकं फुल लावलं पाहिजे, इतकं अमुक केलं पाहिजे आणि द्यायला पाहिजे होतं, नको होतं, काय असेल. तर तशा तऱ्हेचं जे रोपाचं आपण करू ते ह्या काळजीमध्ये सगळं समाविष्ट आहे. तर त्यात सुद्धा मार्गदर्शक असतो, गुरु असतो, काय जे असेल तर त्याची आपण सल्ला मसलत घेतो, त्यासाठी येणारे अडथळे दूर करतो. ते जास्तीत जास्त चांगलं यावं म्हणून मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचं अगदी शेणखत सुद्धा आणून घालतो, त्याची सुद्धा गरज असते. तर ते चांगल्या तऱ्हेने अगदी नैसर्गिक, म्हणजे मी ते याचं म्हणत नाही, कृत्रिम म्हणत नाही, पण जी नैसर्गिक कथा आहे ती सुद्धा मनुष्य आणून त्याला घालतो आणि त्याचा उपयोग होतो. तर तशा तऱ्हेचे ज्या नैसर्गिक मदती त्याच्यासाठी गरजेच्या असतात साधनेतल्या संकल्पासाठी, त्या सुद्धा अवश्य तशा पद्धतीने घ्यावा, म्हणजे हे होतं. तसंच दुसऱ्या रोपाची जर नाही लागलं तर ती पण काळजी घ्यावी, हे त्याच्यात ओघाने आलं. आता बागेत जे रोप लावतो त्याचंच मुद्दाम उदाहरण देण्याचं कारण असं की साधनेचे संकल्प हे मनाच्या बागेमध्येच उमलतात. ते संकल्पाचं रोप लागतं ते मनाच्या बागेमध्ये लागतं, कुठेतरी नसतात. फुलांची रोपं आहेत ती अशा बागेतच लावली जातात आणि बागेतच ती चांगली येतात. तर अशासाठी आपल्या सुद्धा मनाच्या बागेमध्ये परमार्थाच्या संकल्पाची रोपं अवश्य लावावीत. ती चांगली येतात कारण मनाची जमीन अत्यंत सुपीक आहे. तिने जे पिकवायचं ठरवलं असेल ते ती पिकवते, म्हणून तिला फक्त संकल्पाची गरज असते, काय पिकवावं हे सांगण्याची गरज असते. जमीन उत्तम असते तर तिच्यात काय लावाल ते एखादा चुकीचा संकल्प असला तरी सुद्धा तो मूळ धरतो आणि बरोबर त्या कृतीपर्यंत जाऊन पोहोचतो. हे आपण अनुभव घेतला असेल. तर असं जे अर्थ होऊ शकतं त्यात ही सर्वात सुपीक जमीन मनाची आहे. त्यामुळं बागेचं जे उदाहरण दिले आहे ते अशाही बाजूने त्या गोष्टीला लागू आहे की आपल्याला अत्यंत चांगली सुपीक जमीन मिळालेली आहे परमेश्वराची कृपा, आपल्या कृपेने नाही. आता रोप जे येतं ते आपण कुठून तरी आणतो आणि लावतो. बागेत लावलेल्या रोपाचे असंच म्हटलेलं आहे, लावणारे आपण, हे बरोबर, आपण आणून लावलं हे बरोबर आहे. रोपाचे निर्माते आपण नव्हे, तीच संकल्पाची गोष्ट आहे. संकल्प आपण करतो पण बुद्धी कोण देतो याचं भान असा, म्हणजे संकल्प चांगले येतात उगून. तर ही बुद्धी मनाची झाली, काय नाम घेण्याची झाली, संकल्प करण्याची झाली, काय देवदर्शनाला जायची होते, कशाची होते, याचा दाता कोणीतरी दुसरा आहे हे भान असलं की रोपाचं उदाहरण किती काय लागू आहे ते बरोबर लक्षात येतं. की वाटिकेत जाऊन आणलं, दुसरीकडे होतं, यांच्या घरी होतं, अगदी कुठून मागून आणलेलं असू दे, तिथून जरी असलं तरी शेवटी निर्माते आपण नाही, सृष्टी त्याची निर्मिती करते. ते आपण त्यांच्याकडून अलगद उचलून चांगल्या तऱ्हेने आणून लावून लावतो, एवढंच फक्त काम करतो. तेव्हा मनामध्ये ही जी सद्बुद्धी उपजते तिचा करता कोण याचा विचार काय, म्हणजे संकल्पाची योग्य ती काळजी घेतली जाते आणि मध्ये जे अहंकाराचं तण वाढतं ते वाढत नाही. जे अडथळे येतात ते येत नाहीत, ते येऊ नयेत म्हणून लावलेलं असतं. ते लावणारा असला तरी रोपाचा निर्माता तो नाही, एवढं जर लक्षात ठेवलं तरी या वाक्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. तेव्हा काळजी, आता काय असतं की इथे सुद्धा सगळे शब्द अगदी सार रूपाने आलेले म्हणून ते एका वाक्यात एवढेच शब्द आहेत. संकल्पाची काळजी आपण घ्यायची, जी रोपाची घेतो त्याचे आपण आता हे प्रकार पाहिले. त्यात संकल्पाची काळजी आपण घ्यायला, संकल्पाची काळजी करणारे लोक बरेच भेटतात, काळजी घेणारे लोक जरा कमी भेटतात, म्हणून हे मुद्दाम दिसले. आपण काळजी घ्यायला हवी असं म्हटलेलं आहे, तेव्हा स्वतःवर ही जबाबदारी आहे, आपण घ्यायला आहे. मी आता संकल्प केला आहे, सर्वांनी त्यासाठी आपलं पाहिजे, मदत केली पाहिजे, मला वातावरण अनुकूल ठेवलं पाहिजे, काळजी आपण घ्या.
बाकीचे नाही. मी रोप लावले, तुम्हाला दिसते की नाही जाता येताना पाणी घातलं पाहिजे वगैरे नाही. तुम्ही रोप लावले, तुम्ही काळजी घ्या. परमेश्वराची अशी अपेक्षा आहे की याचे जे संकल्प असतात परमार्थातले हे स्वतःसाठी स्वतः केलेले आणि कुणीतरी सद्बुद्धी उजवून दिलेले संकल्प असतात. त्यासाठी गुरु मार्गदर्शक या मदती असतात, त्या सगळ्या घ्याव्या. तर ही जी काळजी आपण मगाशी रोपाची पाहिली तीच आपल्या संकल्पाची आपण घ्यावी, ती आपण घ्यावी, याला महत्व आहे. आणि करडू नये महाराज म्हणायचे. नुसती काळजी करण्यात काय अर्थ नाही. कसं माझ्याकडनं होईल, कसं माझ्याकडनं होईल, नको, त्याचा काय उपयोग नाही. त्याच्यासाठी काय करता येईल, साधा संकल्प माणसाने केलेला असेल त्याला समजा एक काही इन्शुरन्सची नोटीस आली, डायरी नोट करतोस ना, डायरी नोट कर, 25 तारखेला हे भरायचं आहे, 24 तारखेला लिहून ठेवतो हे मला 25ला भरायचंय, मधनं डायरी बघतो तेव्हा 25 तारीख हे भरायचंय. एवढी त्याला स्वतःला जर आठवण होते, साधनेची डायरी का नको, संकल्पाची नोंद का नको, याचा विचार आपण आपल्या मनाशी केला तरी चालेल. तर काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे काय काय करायला पाहिजे, तर जे आपण प्रपंचामध्ये निदान बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत औषध घ्यायला पाहिजे. माणसाचं रिमाइंडर लावलेलं असतं किंवा कोणीतरी आठवण करायला सांगितलेली असते की मला सकाळी आठवण करा, जेवणापूर्वी औषध घ्यायचं आहे. एवढी मदत घ्यायला हरकत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये त्यांच्यावर अवलंबून राहू नये, पण मदतही घेतोच ना प्रपंचामध्ये, तर मला जेवणापूर्वी गोळीची आठवण करा वगैरे वगैरे असं असतं. नसेल तर स्वतःची स्वतःला आपण रिमाइंडर दिलेला असतो कुठेतरी की मला ह्याची आठवण झाली पाहिजे. जेवायला बसण्यापूर्वी गोळी घ्यायची आहे, समजा काय औषधाची आहे तर, किंवा जेवल्याबरोबर घ्यायचे, तर मनुष्य स्वतःची स्वतः काही काळजी घेतोच ना, तर ती घेणं. नुसती कसं माझ्याकडून ते होईल हे नको. प्रत्यक्ष काळजीची आपण कोणती कृती केली ती सांगा. तेव्हा काळजीच्या कृती करणं म्हणजे काळजी घेणं आहे. ते काळजीची कृती आहे, तर त्याच्यात ही अनेक वेळेला ते विसरून जातं, राहून जातं, मग हळूहळू बंद पडतं वगैरे असे प्रकार संकल्पाचे असतात पुढे पुढे. तर ते ठरवलेलं असतं सगळं. सकाळी उठल्यावर अय्यवान नमस्कार करणे रोज एक छान कृती सुचते. संकल्प उत्तम. एक 2-3 दिवस होतं, तिसऱ्या दिवशी अभ्यास राहतो, मग गडबड होते, निघताना बाहेर पडता मग आता बाहेर गेल्यावर आठवण होते, आता परत आज जाऊन येईपर्यंत उशीर होणार, त्यामुळे आता आज नको, मग आता आज करूया, आल्यावर करू. काय काय होतं आपल्या कंटिन्यू सांग काय बाबा एवढं किती देवाला ठेवा, काय मोठा फरक पडत नाही. मूळ मुद्दा माझ्या संकल्पाचं काय होतं आहे, तर त्यासाठी होतं काय, तर जाताना बाहेर पडताना देवाला नमस्कार करू, महाराजांना नमस्कार करून सांगू. एक साधा संकल्प आहे, महाराजांना नमस्कार करायचा, सांगायचा आणि निघायचा. असा एक साधा संकल्प केला काय आपल्या गुरुना म्हणा, काय रामाला म्हणा, काय असेल घरात देवाना म्हणा, तर ते चपला घालता घालता तिकडे फटफट ते उतरत जात असत पायऱ्यातनं, त्यावेळी आठवणार सांगायचं राह. महाराज काय सर्वत्र भरलेले आहेत, महाराज महाराज सर्वत्र भरलेले आहेत म्हणूनच ते देवघरात पण आहेत, पोटात पण आहेत. तर आपण तिथे ठरवलंय ना, मग 1-2 पावलं मागे येऊन जर ते केलं तर असं ज्या वेळेला 4 वेळा होईल त्यावेळेला नक्की विसरणार नाही. विसरण्याचा न विसरण्याचा मेकॅनिझम आपल्याला मनाचा माहित असावं. मनाची फार सुंदर मशिनरी आहे. तर ज्या वेळेला 4 वेळा पुढे जाऊन चौकातनं मागे यायला लागेल, त्यामुळे थोडासा उशीर होईल, थोडी धावपळ होईल. गाड्याबरोबर चालू नका तेवढ्यासाठी, इथे उशीर जाऊन तिथे मेकअप करायला काहीतरी, तर तसलं काय करायचं नाही. पण त्यामुळे थोडंसं आपलं नुकसान होतं कुठेतरी. समजा ऑफिसला जायला उशीर होतो, तिथे ऐकून घ्यावं लागतं, अशी कल्पना करू. 1-2 मिनिटं उशिरा गेला म्हणून ऐकून घ्यावं लागलं. ऐकून घ्यावं लागू नये म्हणून तरी उद्या जाण्यापूर्वी सांगून बाहेर पसर जाईल, ते आपोआप होतं. कारण मनच शेवटी सगळा व्यवहार करणार आहे, तर त्याच्याकडनं ते होण्याची शक्यता आहे. आपण फक्त हे समजून घेतलं तर ते होणार. मग आपले कोणते संकल्प यासाठी आहेत ते अशा तऱ्हेचे असावेत की जे मला मुक्त करणारे आहेत, मला भगवंताकडे नेणारे आहेत, आनंदी करणारे आहेत. तर अशा तऱ्हेचे संकल्प जर आपण हे सगळं करू शकत असू तर आपल्याला परमार्थाच्या साधनेतल्या परमार्थाच्या संकल्पाबद्दल सुद्धा हे सगळं करता येणं शक्य आहे. तर या दृष्टीने आपण या वचनाकडे बघावं ही आपल्याला विनंती आहे. आणि काळजी आपण घ्यावी एवढं मात्र लक्षात ठेवा. काळजी कशी घ्यावी ते रोपाकडे बघून आपण ठरवावं. कोणकोणत्या प्रकारची घेतो ते बघावं. प्रपंचातल्या गोष्टींची जी काळजी घेतो, रोपाचं शेवटी त्याची मर्यादा त्याला आहे दृष्टांताची, पण प्रपंचातल्या आपल्या ज्या गोष्टी असतात त्या व्हाव्या म्हणून मला तुम्ही 2 रिंग द्या, हे होतं की नाही, होऊ शकतं. मग याच्यासाठी सुद्धा 2 रिंग द्यायला सांगा. मला निघताना आठवण का, चालेल, काय हरकत नाही. दुसऱ्याच्या मदतीनं आपल्याला चालावं लागत असेल तर ते पण प्रपंच जर चालत असो इथे पण चालावं. कोणीतरी त्याला मदत करणारा असेल तर त्याची मदत घ्यावी. पण ती घेतल्यानंतर
आपली आपणच शेवटी काळजी घ्यायची आहे हे यात आहे. तर त्यामुळे तसं जर करता आलं तर हीच आपली रिंग आपल्याला देता येते, तशी व्यवस्था आहे. ती व्यवस्था फक्त ऑपरेटिव्ह नसते, एवढाच फक्त प्रश्न आहे. आपली सहज जायची असली म्हणजे किंवा परगावी जायचं असलं म्हणजे लहान मुलांचं आलीचं मोठ्यांना ह्याचं परगावाचं काय असेल ते कार्याचं कशाचं, मग त्यावेळेला कशी जाग येते माणसाला, येते बरोबर. 3-3 वेळा जाग येते. 5चा गजर, 2ला पहिली जाग, 4ला दुसरी जाग, 4:45ला तिसरी जाग, आणि मग 5ला जाग नाही. गजर असला तर ठीक, पण नसेल तर नॉर्मली असलं काही एवढा सगळा मेकॅनिझम 2 वाजल्यापासून चालतो. तर जाताना महाराजांना सांगून जायची आठवण व्हायला काहीच हरकत नाही. तेव्हा इतकं ते लागू आहे एवढं लक्षात ठेवलं तरी वाक्याचा आपल्याला उपयोग झाला. ह्याची वेळ संपली. या दृष्टीने थांबतो. पुढच्या वेळेला पुढचं वचन बघू. मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझा पायाची आठवण तुझा पायाची आठवण येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुला पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण आजी गाव मिळे करा आजी गाव मिळे करा भाव भक्ती